माझं नाव शैलेश दिवा अंबात आहे. मी राहणार आंबेसरी बारीपाडा. माझा मुलगा शिकत होता आदिवासी सेवा मंडळ संचलित आधुनिक प्राथमिक माध्यमिक आश्रमशाळा चहाडे, तालुका जिल्हा पालघर. आणि मुलाचं नाव आहे श्रियान शैलेश अंबात. आणि तुम्हाला सकाळी शिक्षकांचा किती वाजता फोन आला की असं असं घडलेलं आहे, मुलाला ताप आलेला आहे? मला आज म्हणजे सकाळी 10:19 फोन आला आणि मुली बोलली काय गोलू म्हणजे श्रियांची तब्येत नाही बरोबर आहे ते बघायला ये, नाही तर म्हणजे जास्त म्हणजे तब्येत नाही बरी असेल तर घेऊन जा असे बोलले. म्हणजे तुम्हाला अधीक्षकांनी स्वतः फोन नव्हता केला, मुलींनी फोन केला? हा, म्हणजे मोबाईल अधीक्षकांचाच होता. पण मग ते नाही बोलले, सर नाही बोलले ना, ते मुली बोलली. बरोबर. आणि हे तुम्हाला आजच कळले की ह्याच्या अगोदर तुम्हाला त्यांनी फोन केलेला की तुमची मुलगा जो आहे तो आजारी आहे म्हणून? नाही, आजच मला 10:19 कॉल केला, बस तेवढाच, नंतर नाही. मग तुम्ही लगेच हॉस्पिटलला गेले? हा, गेला आणि हॉस्पिटलला. म्हणजे तुम्ही 10:19 हॉस्पिटलला गेला? नाही, इकडे घरी फोन आला तेव्हा 10:19 घरी ना, इकडून म्हणजे 11:30 नाही तर 12 वाजेपर्यंत तिकडे गेला असेल मी. आणि बाळाचा मृत्यू कधी त्यांनी डिक्लेअर केला, किती वाजता? म्हणजे तिकडे गेला ना, नंतर गेले तेव्हा तर तिकडे ते म्हणजे ते रूम आहे ना, त्याच्यात रूममध्ये ठेवलेला, तेव्हा तो ऑफ झालेला, खाली बघायलाच मी गेला. बरोबर. मग तुम्ही ज्यावेळेस हे सगळं घडलं त्यावेळेस तुम्ही गावकरी सोबत होते तुमच्या 2-4? नाही, मी एकटाच होता, बायको आणि आम्ही दोघंच होते सोबत. मग त्याच्यानंतर कोणी आलं गावातले? कोणी नाही, नंतर आलेले. पण मग नंतर तेव्हा तर पोलीस चौकीवरती म्हणजे काय गाव ना ते विचारले कुठे राहतो काय ते लिहून घेतले. नंतर मग आले गाववाले ते. आणि मग तुम्ही शिक्षकांना भेटायचा प्रयत्न केला, मुख्याध्यापकांना वगैरे? हा, केला, पण फोनच नाही होतलं. मग तुम्हाला भेटू दिलं का? नाही. मग तुम्हाला पोलिसांना वगैरे तुम्ही कळवलं? तर पोलिसांना तर मी नाही कळवलं. तेच म्हणजे तिकडे होते कोणतरी सर सारखे होते, ते तिकडे गेले गेटीवर घेऊन ना. बायको जास्त सिरियस झाली, परत आम्ही हॉस्पिटलला आले. बरोबर. म्हणजे शिक्षकांनाही तुम्हाला पूर्ण जाब दिला नाही किंवा तुम्ही तुमच्या प्रश्नांची उत्तरं दिली नाही? मग तुम्हाला हा मृत्यू संशयास्पद वाटतोय का? हा, वाटतोय ना. बरोबर. मग तुमची काय इच्छा आहे, पुढे काय केलं पाहिजे? ह्याच्यावर चौकशी वगैरे केली पाहिजे का? करायलाच पाहिजे चौकशी. तर तिकडे गेलो म्हणजे ताईला बंद केलं. नंतर आम्ही गेलो पोलीस स्टेशनला. तिकडे होता अधीक्षक, पण भेटायला गेलो तर तो भेटला नाही ना. पोलिसांना पुढे केले ना, तो येत पण नाही, बाहेर पण नाही निघत, काय नाही ना. नंतर काय मग बोलतच नाही ना, तो बाहेर नाही आला ना. तिकडे हॉस्पिटलला पण नाही, जेव्हा बॉडी दिली ना तेव्हा हॉस्पिटलला पण नाही आला ना. त्यांचे वर्ग शिक्षक काय ना, ते आले होते